मुंबईमध्ये महायुतीचा शानदार शपथविधी सोहळा होणार आहे। आझाद मैदानामध्ये तयारीलाही वेग आलेला आहे। आझाद मैदानावरती हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि हा शानदार असा शपथविधी सोहळा होणार आहे कारण महायुतीला घवघवीत यश यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेला आहे। या मैदानावरती जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। भाजपाच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून या तयारीचा आढावाही घेण्यात आलेला आहे। या मैदानावरची सध्याची स्थिती काय आहे या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम मुवाळे यांनी। पाहूया। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अगदी बरोबर अशाच पद्धतीत शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी पार पडणार आहे आणि आपण आता बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे इथे मनुष्यबळ लागलेला आहे। आलिशान शामियाना उभारण्यात येणार आहे या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे। अर्थातच महायुतीचं सरकार जे आहे स्थापन होणार आहे। महाराष्ट्रातील जनतेने जे आहे महायुतीला पूर्ण त्यांचा कौल दिला होता आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानमधील याच ठिकाणी होणार आहे आणि अशी माहिती मिळत आहे की सुमारे 15 ते 18 हजार नागरिकांना बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे। केंद्रातून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। एक मधला शामियाना असणार आहे ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा असेल आणि उजवीकडे आणि डावीकडे महायुतीचे सर्व नवीन निर्वाचित निवडून आलेले आमदार जे आहे त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था देखील असणार आहे। पूर्ण मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येतील आणि सोबत सगळे केंद्रीय मंत्री, संत गुरु जे आहेत भारतातले ते देखील येणार आहेत आणि मोठे राजकीय जे एनडीए मधले जे मोठे पक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते देखील या ठिकाणी येणार आहेत। उत्सुकता लागली आहे 5 डिसेंबरची मुख्यमंत्री पदाची शपथसाठीची आणि कॅबिनेट मंत्री कोण असणार महायुतीचे याकडेची। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। जसं कोऑर्डिनेशन आहे, कार्यक्रम तसं शासनाचा आहे, पण आमचा कार्यकर्ता, लाडकी बहीण, वारकरी संप्रदाय, धर्मगुरू, संत महात्मा, वेगवेगळ्या समाजाचे वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे इथे तयारी करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय तो आपण पाहत होतो।